कानडा राजा पंढरीचा. संतांच्या अभंगातील हे शब्द आजही कानावर पडले की मन थेट पंढरपूरच्या विठुरायाकडे धाव घेतं. पण प्रश्न पडतो, पंढरपूरचा विठ्ठल कानडा राजा झाला कसा? खूप वर्षापूर्वी दक्षिण भारतात विजयनगर नावाचं एक वैभवशाली साम्राज्य होतं. त्या साम्राज्याचा राजा होता कृष्णदेवराय. त्याची अफाट अशी भक्ती देवी देवतांवर होती. राजा ज्या ज्या प्रदेशात जाई तिथल्या देवस्थानाला भेट देई, मंदिराची सेवा करी, साधू संतांचा आदर करी. एकदा राजा पंढरपूरला आला. विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन त्याने विठुरायांचे सावळे सुंदर रूप पाहिले आणि तो मंत्रमुग्ध झाला. तो भावनेने म्हणाला, देवा, तुमचं हे रूप माझ्या डोळ्यातून जातच नाही. आता तुम्ही माझ्या विजयनगरला चला. विठुराय स्मित करत म्हणाले, राजा, मी तुझ्यासोबत येईल, पण लक्षात ठेव, माझ्या भक्ताचा अपमान झाला तर मी पुन्हा पंढरीत परत येईल. राजाने वचन दिले आणि मग सुरू झाला एक अद्भुत प्रवास. राजाने पंढरपूर पासून विजयनगर पर्यंत ब्राह्मणाची साखळी उभी केली. हातोहात विठ्ठलाची मूर्ती पुढे सरकत गेली आणि अखेर विठुराय विजयनगरला पोहोचले. राजाने आपल्या राजमहालात विठ्ठलाची मूर्ती स्थापित केली. रोज पूजा, आरती, भजन सुरू झाले. संपूर्ण विजयनगरमध्ये आनंद पसरला. पण इथे पंढरपूर मात्र उदास झाले. आषाढी वारी जवळ आली होती. हजारो वारकरी पंढरपूरला येत होते, पण मंदिरात विठ्ठलच नव्हते. भक्तांच्या डोळ्यात अश्रू होते. त्याच वेळी पंढरपूरमध्ये एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज आले. अफाट अशी भक्तांची भक्ती पांडुरंगावर होती. सर्वांनी भानुदास महाराजांना विनंती केली की पांडुरंगाला विजयनगरवरून आता फक्त तुम्हीच आणू शकता. सर्वांच्या विनंतीला मान देऊन भानुदास महाराज पायी चालत विजयनगरला निघाले. अनेक दिवसांनी ते विजयनगरला पोहोचले. पण राजमहालाभोवती कडक पहारा होता. आत जाणं अशक्य होतं. म्हणून भानुदास महाराज महालाबाहेर बसले आणि नामस्मरण करू लागले. मध्यरात्र झाली. भक्ताची तळमळ पाहून विठ्ठल स्वतः अस्वस्थ झाले आणि त्या क्षणी पांडुरंग त्या ठिकाणी प्रकट झाले. सगळे सैनिक गाढ झोपलेले. महालाचे दरवाजे आपोआप उघडले. भानुदास महाराज आत गेले. त्या रात्री देव आणि भक्त यांच्यात प्रेमाचा संवाद झाला. जाताना विठुरायांनी स्वतःच्या गळ्यातली हिऱ्यांचा हार काढून भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. सकाळी राजा पूजेला आला तर विठ्ठलाच्या गळ्यात हार गायब. राजा संतापला. सैनिकांना आदेश दिला त्याने की हार शोधून आणा, चोराला माझ्या समोर आणा. सैनिकांनी शोध घेतला आणि महालाबाहेर नामस्मरण करत बसलेल्या भानुदास महाराजांच्या गळ्यात तो हार दिसला. त्यांना पकडून राजासमोर उभे केले गेले. राजा म्हणाला, तू देवाचा हार चोरलास, तुला आता कठोर शिक्षा होईल. भानुदास महाराज मात्र शांतपणे विठ्ठलाला हाक मारू लागले, देवा, आता तूच वाचव. क्षणात विठ्ठल त्या ठिकाणी प्रकट झाले. ते राजाला म्हणाले, राजा, हा चोर नाही, हा माझा परम भक्त आहे. याची भक्ती तुझ्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. तू माझ्या भक्ताचा अपमान केलास. आता तुझ्या वचनाप्रमाणे मला पुन्हा पंढरपूरला सोडावे लागेल. राजाला स्वतःची चूक समजली. त्याने नम्रपणे क्षमा मागितली. मग विठ्ठलाने लहान रूप धारण केले आणि भानुदास महाराजांच्या झोळीत बसले. भानुदास महाराज पायी चालत विठ्ठलाला घेऊन पुन्हा पंढरपूरला आले. त्यावेळी आषाढी वारी सुरू होती. विठ्ठलाला पाहता संपूर्ण पंढरी आनंदाने नाचू लागली. याच घटनेनंतर संतांनी अभंगातून विठ्ठलाला कानडा राजा पंढरीचा असे म्हटले. कारण पंढरीचा विठ्ठल काही काळ कर्नाटकातील विजयनगरच्या राजमहालात राजा बनून राहिला होता, म्हणून तो झाला कानडा राजा पंढरीचा.